कन्यादान योजनेत मोठा बदल, अनुदानाच्या रकमेत वाढ। महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये कन्यादान योजनेत एक महत्त्वपूर्ण सुधारणा करत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नवविवाहित जोडप्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे। या नव्या निर्णयानुसार योजनेत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत 25% वाढ करण्यात आली असून आतापर्यंत प्रत्येक पात्र जोडप्याला 25,000 रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। या योजनेचा उद्देश आणि गरज। कन्यादान योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची सामाजिक योजना आहे, जी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आणि वंचित घटकातील नवविवाहित जोडप्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे विवाहासारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक मदत करून नवजीवनाची सुरुवात सुलभ करणे। योजनेचा इतिहास आणि पूर्वीची अंमलबजावणी। ही योजना 2003 ते 4 पासून समाज कल्याण विभागामार्फत राबवली जात आहे। प्रारंभी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांना सामूहिक विवाहामध्ये सहभागी झाल्यास 10,000 रुपयांचे अनुदान दिले जात होते। त्यामध्ये 6,000 मंगळसूत्रांसाठी आणि 4,000 संसारोपयोगी वस्तूंसाठी दिले जात होते। 2016 मध्ये ही रक्कम वाढवून 20,000 रुपये करण्यात आली होती, परंतु महागाई व बदलत्या सामाजिक गरजा लक्षात घेऊन आणखी सुधारणा आवश्यक होत्या। 2025 मधील सुधारणा अनुदानात वाढ। महिला व बाल विकास विभागाच्या शुभमंगल योजनेप्रमाणे सुसंगती राखण्यासाठी आता कन्यादान योजनेतील अनुदान रक्कम 25,000 रुपये करण्यात आली आहे। या निर्णयामुळे नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात अधिक सशक्तपणे करता येणार आहे। ही वाढ 25% इतकी मोठी असून ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। स्वयंसेवी संस्थांसाठी अनुदानात कोणताही बदल नाही। ही योजना राबवण्यात सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दिले जाणारे 4,000 रुपयांचे अनुदान मात्र पूर्ववत ठेवण्यात आले आहे। त्यामुळे संस्थांच्या भूमिकेत कोणताही बदल न होता योजना पारदर्शकतेने राबवता येईल। निर्णयाचे उद्दिष्ट आणि महत्त्व। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला हा निर्णय पारदर्शकता, आर्थिक मदतीत वाढ आणि योजनांमधील एकरूपता या तत्वांवर आधारित आहे। यामुळे अधिक पात्र जोडप्यांपर्यंत योजना पोहोचेल। नवविवाहितांना संसार थाटण्यासाठी प्रारंभिक व आर्थिक मदत मिळेल। सामाजिक समतोल चालना मिळेल। सामूहिक विवाह कार्यक्रमांची व्याप्ती वाढेल। सामाजिक सक्षमीकरणाकडे पुढचे पाऊल। कन्यादान योजनेत करण्यात आलेली ही सुधारणा महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनाचे एक प्रतीक आहे। हा निर्णय गरजू नवविवाहितांसाठी केवळ एक आर्थिक मदत नसून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण करणारे प्रभावी पाऊल आहे। भविष्यातील सामाजिक कल्याणासाठीही ही योजना एक आदर्श योजना देखील ठरू शकते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।